नमस्कार मित्रांनो, वाडेकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत. आज आपण शेकडेवारी घटक पाहणार आहोत. हा घटक स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. आपण मागील 2 दिवस शेकडेवारी भाग 1 आणि भाग 2 पाहिलेला आहे. आज शेकडेवारीचा भाग 3 पाहूया. तर मित्रांनो, शेकडेवारी घटक हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे आपण त्याचे 4 भागात रूपांतर केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ शेकडेवारी 3 पाहणार आहोत. तत्पूर्वी माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत हमखास येत असतात मित्रांनो. त्याची पद्धत कशी आहे ते बघूया. पहा, पगार जर किंवा एखादा घटक जास्त असेल असं जर असेल तर सूत्र पहा, 100 गुणिले टक्का आणि 100 अधिक टक्का. पहा, 100 गुणिले टक्का भागिले 100 अधिक टक्का. आता हे जास्त असेल तर आणि कमी असेल तर इथे वजा. हे सूत्र अतिशय महत्वाचं आहे. या सूत्रावरच आपल्याला हे गणित सोडवता येईल. पहा, 100 टक्के किती आहेत? 20% जास्त आहेत. आणि 100 अधिक 20, वरचा गुणाकार करू नका, जैसे थे ठेवा. 100 गुणिले 20 आणि 100 अधिक 20 120. आता इथे क्रिया करा. पहा, 2-6 आणि 2-20 म्हणजेच 5-10 50/3. 50/3. आता जर याला जर भाग दिलाय तर पहा मित्रांनो, 50 ला 3 ने जर भाग दिला तर 3-1 3, 3-6 18, उरले 2. म्हणजेच आपण इथे कशी लिहू शकतो? 3 छेदाला जे भागाकार येत असते ते इथे पूर्णांकात लिहायचा आणि इथे बाकी जे आहे ते अंशात लिहायचे. म्हणजेच किती येईल आपलं उत्तर? 16.2/3. मित्रांनो, जर जास्त असेल तर इथे अधिकचं चिन्ह वापरा. इथे जर कमी असेल तर इथे वजाबाकीचं चिन्ह वापरा आणि क्रिया करा. अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित येते. किंवा आता फास्टली कसं सोडवायचं पहा. 120 गुणिले 100, जे टक्के आहेत ते 20 आणि जे ऍडिशन आहे जास्त आहे 100 मध्ये 20, 120 गुणिले 100. या पद्धतीने या पद्धतीने सूत्रानुसार टाकता येत असेल गणित आणि सोडवता येत असेल त्या पद्धतीने सुद्धा सोडवता येईल. समोरील गणित पहा मित्रांनो. ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? पहा, सूत्र आपला 100 गुणिले 20%. 100 गुणिले टक्का म्हणजे 20. 100 वजा, आता कमी असल्यामुळे इथे वजा. 100 गुणिले 20 आणि 100 मधून 20 गेले 80. 20-1 20, 20-4 80. 100 भागिले 4, 4-1 4 आणि 4ला 100 ने भागितले तर 25 उत्तर येते. म्हणजेच ए पेक्षा कितीने जास्त आहे? किती टक्क्याने जास्त आहे? तर 25% जास्त. तिसरं उदाहरण पहा मित्रांनो. दुधाचा भाव 30% वाढला. घरात दुधाचा वापर किती टक्क्याने कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? दुधाचा भाव 30% वाढला. आता घरात दुधाचा वापर किती टक्क्याने कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? जसं पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर आपल्याला वाटते की आपण आता गाडी कमी फिरवावी, तसंच पद्धतीने दुधाचा भाव 30% वाढला. आता हे कसं करायचं पहा. इथे टक्के वाढलेले आहे म्हणजे जास्त आहे. म्हणजे 100 गुणिले 30, 100 अधिक 30. म्हणजेच 100 गुणिले 30 गुणिले 130. 100 अधिक 30 किती झाले? 130. आता इथे पहा, 0 कटले म्हणजे 100 गुणिले 3 राहिले किती झाले? 300. 300 छेद 13
आता जर आपण 300ला जर 13 भागितलंय तर उत्तर येते मित्रांनो, बाकी येते ते भागाकार येते 23, बाकी येते 1 आणि 13 म्हणजे 23.1/13. अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला येऊन जाते. आणि म्हणून किती घरात दुधाचा किती टक्के वापर कमी करावा, तर 23.1/13% वापर कमी करावा, म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही. चौथं उदाहरण पाहूया मित्रांनो. 10% मलईचे 150 लिटर दूध व 10% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? पहा मित्रांनो, 150 लिटर दूध आहे आणि 150 लिटर दुधामध्ये 10% मलई म्हणजे 150चे 10% काढावे लागेल. 10% म्हणजेच इथे 50 त्रिक 150, 50 दुने 100. नंतर इथे पहा 3 गुणिले 10 म्हणजे 30/2 म्हणजेच किती? 15 लिटर दूध हे काय असेल? मलईचे असेल. 15 लिटर मलई असेल. आता 200 लिटर दुधात 10% मलई आहे म्हणजे 200 लिटर दुधात 10% मलई म्हणजे 200चे 10% म्हणजेच किती? 20 लिटर मलई. 20 लिटर मलई. पहा 150चे 10% 15 आणि 200चे 10% 20. आता एकूण दूध किती झालंय? तर 150 लिटर आणि हे 200 लिटर म्हणजे एकूण दूध 350 लिटर. आता 350 लिटर दूध आहे आणि टोटल मलई किती झाली? 15 लिटर आणि 20 लिटर म्हणजे एकूण 35 लिटर काय झाली? मलई झाली. म्हणजे जिथे आता पहा 35 लिटर मलई 350 लिटर दुधात, तर आपल्याला टक्के काढायचे. किती टक्के असेल? तर पहा 35 1 35, 35 10 350, 100 भागिले 10 बरोबर 10% मलईचे लिटर काय असेल? शेकडा प्रमाण असेल. मलईचे शेकडा प्रमाण एकूण दुधात किती असेल मग? तर 10% असेल. अशा पद्धतीचं गणित आपल्याला करता येईल. पहा मित्रांनो, 5वं गणित. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केली तर त्या पुस्तकाचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला? पहा, एका पुस्तकाची किंमत कितीने कमी केली? 20 ने कमी केली. तर पुस्तकाचा खप कितीने वाढला? तर 25% वाढला. म्हणजेच मूळ पुस्तकाची किंमत 100 धरू आपण, त्याच्यात 20% कमी झाला म्हणजे किंमत किती झाली? 80%. आता इथे 80 केल्यानंतर इथे किती टक्क्याने खप वाढला? तर 25% वाढला. 25% खप वाढला म्हणजे या 80चे 25% करा. 80चे 25% म्हणजेच किती? तर 20. 80चे 25% म्हणजे किती? तर 20. हे तोंडी यायला पाहिजे मित्रांनो. हे 80चे 4 घटक करा. 4 पार्ट जर केले तर 25 25 25 25. एक पार्ट घ्यायचा आपल्याला, 25चा पार्ट होईल, 20चा पार्ट होईल 25%. तर पहा 80चे 25% किती? 20. आता पहा की मूळ किंमत किती होती? 100. 80 अधिक 20 पहा 25% वाढला म्हणजेच किती? 20% वाढला म्हणजेच 80 अधिक 20 किती झाले? तर 100. आता मूळ किंमत किती होती? 100 होती आणि या 20%ने कमी झाल्यानंतर पुस्तकाची किंमत खप कितीने वाढला? 25%ने. म्हणजेच इथे सुद्धा किती व्हायला? 100 होत आहे. म्हणजेच दोन्ही किंमत सारख्या होत आहे. म्हणजेच इथे कोणताही फरक पडणार नाही. 6वं उदाहरण पहा मित्रांनो. एका वस्तूची किंमत 20%ने कपात केली नंतर ती 30%ने वाढ केली तर मूळच्या वस्तूच्या किमतीत कितीने फरक पडला? पहा, मूळ किंमत आपण गृहीत धरू 100, तर कपात 20% केली म्हणजेच किती? मूळ किंमतच्या
आपल्याला सध्या भेटेल ते 80 रुपयाला एक वस्तू भेटेल. त्याच्या नंतर 30% वाढ केली, त्या वस्तूत किती टक्क्याने वाढ केली? 30%. 80चे 30%, 80चे 30%, 00 कटले म्हणजे 8 24. किती झाले? 24. आता 20% कपात केल्यानंतर किंमत किती होती? 80. आणि 30%ने वाढ केली, 80चे 30% म्हणजे किती? 24. म्हणजे एकूण किती झाले? 80 आणि 24, 104. मूळ किंमत किती होती? 100. आणि वाढली किती? 104. म्हणजे एकूण वाढ किती झाली मित्रांनो? 4% फरक. एकूण मूळ वस्तूच्या किमतीत किती फरक पडला? तर 4%चा फरक पडला. लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूची किंमत वाढली कमी झाली तर 20%, 10% असं देतात गणित. आणि कितीने वाढले कितीने कमी झाली तर आपल्याला ओरल यायला पाहिजे. इथे कमीत कमी पेन चालली पाहिजे आपली. तर एखाद्या वस्तूची 20% किंमत किती, एखाद्या वस्तूची 30% किंमत किती, हे आपल्याला तोंडी आलं पाहिजे मित्रांनो. पहा मित्रांनो, समोरील गणित पाहूया. एका चौरसाची बाजू 20%ने वाढवली तर चौरसाच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? पहा, एक गृहीत धरूया आपण की हा चौरस आणि या चौरसाची बाजू 10, चौरसाची बाजू 10. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग असतो, बाजूचा वर्ग. आता बाजू किती आहे? 10, 10चा वर्ग म्हणजेच किती? 100. आता 20%ने वाढवली, 10चे 20%, 10% म्हणजे 1, 10चे 20% म्हणजे 2. आता हीच बाजू 20%ने वाढवली म्हणजे 10चे 20% किती मित्रांनो? तर 2, म्हणजे 12 बाजू झाली. आता चौरसाचं क्षेत्रफळ किती होईल? तर बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. नवीन चौरसाचं क्षेत्रफळ किती होईल? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 12, 12चा वर्ग. 12चा वर्ग किती? 144. म्हणजेच आता मूळ क्षेत्रफळ जे होतं ते किती होतं? 100. आता नवीन 20%ने चौरसाची बाजू वाढवल्यावर क्षेत्रफळ किती झालं? 144. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? तर 44चा. म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळात कितीचा फरक पडेल? 44%चा फरक पडेल. 44चा फरक पडेल, लक्षात ठेवा. म्हणजेच एका चौरसाची बाजू 20%ने वाढवली तर चौरसाच्या क्षेत्रफळात किती फरक पडेल? तर 44चा. म्हणजेच इथे आपल्याला गृहीत धरावं लागेल बाजू 10, इथे धरावं लागेल. आता हे जर 10 धरले तर 20% म्हणजे किती? 2. मग 10 आणि 2 12. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवता येईल. पहा मित्रांनो, 1चे 50% बरोबर 4500चे 10%, तर x बरोबर किती? आता आपल्याला x ची किंमत काढायची. xचे 50% जेव्हा आपण टक्के लिहितो, शेकडा लिहितो, तेव्हा छेदात किती लिहितो? 100 बरोबर 4500, 4500 चे 10%, 10% म्हणजे इथे 10/100. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. पहा, 50 एक 50, 50 दुने 100. आणि इथे हे 0 या 0ला कटले, हे 0 या 0ला कटले. म्हणजे राहिले किती मित्रांनो? x गुणिला 1/2 बरोबर 450. आता x ची किंमत काढायची. 450 1/2 उजव्या बाजूला गेले तर 2/1 होईल. म्हणजे x बरोबर 450 गुणिला 2, x बरोबर 450 गुणिला 2 म्हणजेच किती? 900. म्हणजे x ची किंमत किती होईल? तर 900 किंमत होईल. अशा पद्धतीचे गणिते परीक्षामध्ये भरपूर प्रमाणात विचारतात. त्यामुळे या प्रश्नाचा तुम्ही अवश्य सराव करावा. समोरील उदाहरण पाहूया मित्रांनो. 50चे 50% भागीला 25चे 25% बरोबर किती? आता 50चे म्हणजे गुणाकार, 50%
पहा हे टक्क्याचं रूपांतर आपण इथे 100 केले. 25 गुणिला 25%. 25%. आता हे गणित सोडवायचं कसं पहा. 50 एक 50, 50 दुणे 100, 25 एक 25, 25 चोक 100, आणि इथे पहा 25 एक 25, 25 दुणे 100. आता इथे उरले किती पहा, 2 गुणिला 1/2. इथे पहा 1/4 उरले. 1/4 हे वर नेल्यावर व्यस्त होईल 4/1. म्हणजे इथे पहा 2 2 कटले, 4 1 4. म्हणजे या गणिताचं उत्तर किती येईल तर 4 येईल. अशा पद्धतीने क्रिया जर व्यवस्थित केली तर प्रत्येक गणित आपल्याला अशा पद्धतीने क्रिया करावी लागेल.